दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ही केवळ कवी कल्पना नाही तर मराठी अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. आणि याचाच प्रत्यय दिल्लीत सुरू झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येणार आहे. या साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर आणि इतर दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. दिल्लीत शुक्रवारपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. देश विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि जय महाराष्ट्राच्या जयघोषात पार पडलं. आपण सर्वजण लहानपणापासून पर्वचा म्हणत असताना या ओळी म्हणत आलो. त्या शुभंकर अशा दिव्यांच्या प्रज्वलनाने 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होते. उद्घाटनानंतर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. या संमेलनाचं अध्यक्षपद एका महिलेला मिळालं असल्याचा आनंद झाल्याचंही पवार म्हणाले. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे साहित्यिक, रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि स्वागताध्यक्ष पवार यांचं अभिनंदन केलं. स्त्री अध्यक्ष झाली हा मुद्दा नाही तर गुणवत्ता हा मुद्दा असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे. याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही कारण संत साहित्याने आम्हाला शिकवलंय. पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात, ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत. त्याची उदाहरणं जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे. त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत पहिलं संमेलन होत असल्याचं सांगत ज्याला माया वात्सल्य समजते तोच दुसऱ्या भाषेवर प्रेम करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुरात असुराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. पण आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे. मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की ही गोष्ट कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की पंडितांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असतं हे समजतं आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुस्साहस करूच शकत नाही. त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी सारस्वतांना माझा नमस्कार असं म्हणत मराठीत भाषणाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्यिकांचा उल्लेख केला. आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. संमेलनासाठी दिवस देखील उत्तम निवडला असल्याचं ते म्हणाले. दरम्यान त्यांनी आपल्या भाषणात विविध विषयांवर भाष्य केलं. देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार. 1878 में पहले आयोजन से लेकर अब तक अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन देश की
147 वर्षों की यात्रा का साक्षी रहा है। महादेव गोविंद रानडे जी, हरिनारायण आप्टे जी, माधव श्रीहरि अणे जी, शिवराम परांजपे जी, वीर सावरकर जी, देश की कितनी ही महान विभूतियों ने इसकी अध्यक्षता की है। शरद जी के आमंत्रण पर आज मुझे इस गौरवपूर्ण परंपरा से जुड़ने का अवसर मिल रहा है। मैं आप सभी को, देश दुनिया के सभी मराठी प्रेमियों को इस आयोजन की बहुत बहुत बधाई देता हूं।